खोऱ्यानं पैसा उडणाऱ्या उद्योजकांना सामाजिक बांधिलकी असावी यासाठी केंद्र सरकारनं सगळ्याच कंपन्यांना समाजासाठी काहीतरी खर्च करण्याचं बंधनकारक केलंय। पण सुमारे 200 कोटी रुपयांच्या चोरीच्या सोन्याची खरेदी विक्री केल्याचा गंभीर आरोप असलेल्या एका संशयितानं वेगळाच कारनामा केल्याचं समोर आलंय। त्यानं CSR योजनेखाली यापूर्वी गोवा पोलिसांना फुकट लॅपटॉप वाटले होते असं आता उघडकीस आलंय। खुद्द गोव्याच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लॅपटॉप वितरणाचा कार्यक्रम झाला होता। याच विषयाचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट। मुंबईतील एका सराफीला चक्क 2 कोटी 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वैभव ठाकर नामक व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। या अटकेनंतर एक चक्रावणारी बाब समोर आली आहे। या संशयितानं 7 महिन्यांपूर्वी गोव्याच्या पोलिसांना सामाजिक बांधिलकी म्हणून चक्क 31 लॅपटॉप मोफत दिल्याचं उघडकीस आलंय। विशेष म्हणजे हा लॅपटॉप वितरण कार्यक्रम परवरीतील मंत्रालयात 7 महिन्यांपूर्वी अर्थात एप्रिल 2025 मध्ये पार पडला। त्याला अटक झाल्याचं समजताच त्यानं दिलेले सगळे लॅपटॉप परत देण्याची सूचना आता करण्यात आली आहे। ठाकर याला महसूल गुप्तचर संचालनालयानं 200 कोटींच्या सोने खरेदी विक्री प्रकरणात पूर्वी अटक केली होती। त्या प्रकरणात गेल्याच वर्षी तो जामिनावर सुटला होता। जामिनावरून बाहेर आल्यानंतर त्यानं महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळवण्यासाठी आमदाराच्या वैयक्तिक सहाय्यकाच्या नावानं बनावट ओळखपत्र देखील बनवलं होतं। त्यानंतर तो गोव्यात आला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील उच्च अधिकारी असल्याचं सांगून त्यानं इथल्या मंत्रालयात एंट्री मारली। त्यानंतर पोलीस खात्याला सामाजिक बांधिलकी म्हणून फुकट लॅपटॉप दिले। आता हे सर्व लॅपटॉप परत करण्याची सूचना खात्यानं केली आहे। दरम्यान संशयित ठाकरला न्यायालयानं 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।